लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्या अगोदर ठाण्यातील टिपटॉप प्लाझा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महायुतीची बैठक आणि संवाद पार पडणार आहे। आपण ठाण्यातील टिपटॉप प्लाझा या ठिकाणी आहोत आणि याच ठिकाणी पाहायला गेलं तर समन्वयक बैठक कोकण विभागाची असणार आहे। पालघर, ठाणे, नवी मुंबई या ठिकाणचे पदाधिकारी असतील, त्यासोबत नेते मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। त्यामुळे नक्कीच येणाऱ्या विधानसभेसाठी मोठी जय्यत तयारी आतापासूनच महायुतीकडनं करण्यात आलेली आहेत। पाहायला गेलं तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना जो आहे तो लोकसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता। त्यानंतर आता पाहायला गेलं तर महायुतीला ज्या पद्धतीने मनसेने पाठिंबा दिला होता, त्यानंतर आता स्वतः बिनशर्त आता पाठिंबा दिल्यानंतर आता स्वतः स्वबळावरती विधानसभेला आता निवडणुकीत उभा राहणार आहे। त्यामुळे नक्कीच अटीतटीचा सामना हे महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे एकीकडे आरक्षण असतील, जसे मराठा समाजासंदर्भातले विषय असतील, अनेक ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। जे विषय असतील असे अनेक विषयाला घेऊन या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात अनेक नेते मंडळी आता कंबर कसणार आहे। त्यामुळे नक्कीच ठाण्यातील हा पहिला विभागीय बैठकीय संवाद असणार आहे। त्यासोबत या ठिकाणी शिवसेनेकडनं पाहायला गेलं तर उदय सामंत असेल, आशिष कुलकर्णी आणि खासदार नरेश म्हस्के हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर भाजपकडनं प्रसाद लाड, योगेश टिळेकर, संजय केळकर हे देखील असणार आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून संजय खोडके आणि तटकरे, आनंद परांजपे हे देखील या विभागीय बैठकीमध्ये सामील होणार आहे। त्यामुळे नक्कीच ही बैठक जी आहे ते ठाण्यातील टिपटॉप प्लाझामध्ये पार पडणार आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात विधानसभेच्या निवडणुकीसाठी आता महायुतीने देखील कंबर कसायला सुरुवात केलेली आहे। कॅमेरामॅन अथर्वसह गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।